नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 20 जानेवारीच्या दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊ एक सुंदर विचार. आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो, फक्त वेळ वापरायला शिकत नाही. सुरुवात करूया 20 जानेवारीच्या दिनविशेषांपासून. 20 जानेवारी 2009 रोजी अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला. 20 जानेवारी 1963 रोजी चीन व नेपाळ या देशात सरहद्द विषयक करार झाला. आजच्याच दिवशी 1999 साली गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता. 20 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्न झाला. याआधी 1934, 1944 त्यांची हत्या करण्याचे प्रयत्न झाले होते. आजच्याच दिवशी 1998 मध्ये संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांना जाहीर झाला. 20 जानेवारी 1944 रोजी दुसऱ्या महायुद्धात बर्लिनवर 2300 टन बॉम्ब वर्षाव केला गेला. 20 जानेवारी 1937 रोजी फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे 32वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर 20 जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली. आजच्याच दिवशी 1841 मध्ये ब्रिटिशांनी हाँगकाँग या बेटाचा ताबा घेतला. 20 जानेवारी 1788 रोजी इंग्लंडमधून हद्दपार झालेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनाऱ्यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती. 20 जानेवारी 1960 रोजी आपा शेर्पा यांचा जन्म झाला. ते 19 वेळा माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक आहेत. आजच्याच दिवशी 1871 मध्ये सर रतनजी जमशेदजी टाटा यांचा जन्म झाला. ते टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ती होते. त्यांचा मृत्यू 5 सप्टेंबर 1918 रोजी झाला. 20 जानेवारी 1898 रोजी कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव यांचा जन्म झाला. ते प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार होते. त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. वंदे मातरमला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. त्यांचा मृत्यू 20 ऑक्टोबर 1974 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1775 मध्ये आंद्रे अँपियर यांचा जन्म झाला. ते फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 10 जून 1836 रोजी झाला. 20 जानेवारी 2002 रोजी रामेश्वरनाथ काओ यांचा मृत्यू झाला. ते रिसर्च अँड ॲनालिसिस विंग अर्थात रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अर्धवयू मानण्यात येते. त्यांचा जन्म 10 मे 1918 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1993 साली ऑड्रे हेपबर्न यांचा मृत्यू झाला. त्या ब्रिटिश अभिनेत्री संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या अर्थात युनिसेफच्या सदिच्छा प्रतिनिधी होत्या. रोमन हॉलिडे या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. त्यांचा जन्म 4 मे 1929 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1891 मध्ये डेव्हिड कालाकोवा यांचा मृत्यू झाला. ते हवाईचा राजा होते. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1836 रोजी झाला. 20 जानेवारी 1936 रोजी 5वा जॉर्ज यांचा मृत्यू झाला. ते इंग्लंडचे राजा होते. त्यांचा जन्म 3 जून 1865 रोजी झाला. 20 जानेवारी 1980 रोजी कस्तुरभाई लालभाई यांचा मृत्यू झाला. ते दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती होते. त्यांना भारत सरकारचा 1969 सालचा पद्मभूषण, ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक म्हणून 1937 ते 1949 मध्ये काम पाहिलेले व्यक्ती होते. अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्यांमध्ये त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या. त्यांचा जन्म 19 डिसेंबर 1894 रोजी झाला. 20 जानेवारी 1951 रोजी अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाप्पा यांचा मृत्यू झाला. ते एक समाजसेवक होते. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1869 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1988 मध्ये खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 3 जून 1890 रोजी झाला होता. विद्यार्थ्यांनो, हे होते 20 जानेवारीचे दिनविशेष हे सत्र. आमचे दिनविशेष सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.